तर मॅडमच्या ना तिथलं जास्वंदाच्या फुलाचं सरांनी दिलं होतं हळद. तर तिथलं दिलेलं होतं ना त्यांनी जास्वंदाचं. तर एक दिलं शिवानीला आणि एक आम्हाला. तर मोठी फांदी दिली त्यातलं कट करून एक शिवानीला दिला आणि एक आता ह्याने लावायला. तर हळद लावायची त्याला. थांब बाई आणू. तर हळद लावून मग लावायचं. हळद जंतुनाशक असते त्यामुळं झाडाला बुरशी कीड लागत नाही. लावलं की लगे येतं म्हणून. तर त्यातला एक ठप्पा शिवानीला नेऊन दिला. तिला पण पाहिजे होतं आम्हाला पण किती दिवस झाले तर आज सरांनी दिलं त्यामुळे म्हणलं आता चला लावूया आता. तर पाणी पण आत्ताच आले. कुठं आहे कात्री? नको. तर झाडाला ठेवल्यामुळं ना सुकली नाहीत गुलाबाची फुलं इकडं इकडं. तर ह्याला एक कळी पण आलेली. ती टाक पाठी टाक आवल्या कचऱ्यात. तर ही बघ तिथं कळी एक आहे आणि गुलाब काढलंच नाही मी. तर थोडं असं ना हळद लावलेलं जमिनीत पुरायचं आहे काय. अनु तयार झाली आंघोळ करून आहे ना. तर डोक्याला घातलंय तिला जबरदस्तीनं थंडी वाजते म्हणून. जेवण करून लागली गाडी खेळायला आणि देवपूजा छान अशी आपली आज झाली. तर ना भाकरी केल्या मी आणि जेवण वगैरे झाली आणि आता आवरायला लागली. तर पाणी अजून भरून झालेलं नाही त्यामुळे थांबले. पाणी भरून झालं की म्हणून जायचं. तर ते नाही बाबा चालले होते आटपाडीला. तर काही काम होतं त्यामुळे आणि रविवारचा बाजार पण इथे भरणार नव्हता त्यामुळे मग शनिवारी आटपाडीचा बाजार असतो तर आटपाडीचा बाजार पण करायचा होता म्हणून गेले होते. आणि इथं पप्पांचं काही काम होतं मोबाईलच्या दुकानात तर तिथे गेलते. आणि अनु बघा इथं झाडून काढत होती. तिथलं सगळं तिनं झाडून काढलं. तर काही गप्पच बसेना झाली ती झाडू ठेवेनाच. तर सगळं लुटून काढलं. खाली सुद्धा गेली होती मातीत तर ती. अनु बघा इथं आली झाडायला. नंतर काम झाल्यावर आई बाबा गेले होते बाजारामध्ये. तर आटपाडीचा बाजार ना खूप छान मोठा आणि स्वच्छ असा भरलेला असतो. आणि भाजीपाला पण सगळं म्हणजे जे काही आपण घेईल ते सगळं स्वस्त असते. तर वाटाणे कोथिंबीर खूप छान होते. आणि तिथे कपड्याचे सुद्धा ना स्टॉल असतात. तर खूप छान असा बाजार असतो आटपाडीचा. आणि आटपाडीची वांगी ना खूप छान असतात चवीला आणि म्हणजे छान असतात चांगली वांगी. आणि भजी वगैरे स्टॉल लागले होते. फळं परत मिरच्यावाले हे सगळे असतात बाजारात तिथं. आणि जातं हे बघा विकायला होते. आणि कोथिंबीर पण ना खूप स्वस्त होती तिथं. तर आईने आणली होती. आणि बरंच काही काही भाजीपाला पण आणला होता घरानं. ह्या रविवारी बाजार इथला सांगोलचा भरणार नव्हता तर मग त्यामुळे तिथूनच आणावं लागणार होता. कारण आठवडाभर आता मग भाजीपाला लागतो त्यामुळे मग आता पुढच्या रविवारीच भरणार बाजार. त्यामुळे मग शनिवारचा आटपाडीचा बाजार असल्यामुळे तिथूनच आणला. तर इथे गाजर पण घेतलं होतं. अक्षूला गाजराचा हलवा खूप आवडतो तर इथे बघा कोथिंबीरसुद्धा घेतली. आणि अनु कशी करते
आणि अनु चालतच येत होती, ती काय तिला काही उचलून नव्हतं घेतलं. तर भरपूर असा स्वच्छ आणि फ्रेश भाजीपाला असतो. शेतकरी असतात, मेन पॉईंट म्हणजे तिथे शेतकरी सगळे भाजीपाला विकायला असतात शक्यतो जास्त करून. त्यामुळे भाजीपाला पण दर शनिवारी हा ताजा टवटवीत मिळतो आणि योग्य दरामध्ये असतो. आणि अक्षुने जातानाच आईला सांगितलं होतं की भरताची वांगी तेवढी दिसल्यावर आण, बाकीचं राहिलं तरी चालेल, पण तिला भरताची वांगी खूप आवडतात. त्यामुळे मग आईनं पहिल्यांदा भरताची पण वांगी घेतली, परत अजून थोडं काय काय घेतलं बाकीचं, आणि मग नंतर ती घरी आली. दहाचा आहे, 20 आहे, 25. ते करंजे मी करंजे सिंगल नसते, डबलच असते. जायचं आता, चला. तर आटपाडीच आज बाजार आणावा लागला बरं का. तर करड्याची भाजी, वाटाणा, मिरची, पावटा एकदम देशी मिळाला, आणि कोथिंबीर तर खूप स्वस्त मिळाली. आणि पावटा बघा एकदम चांगला देशी. आणि गाजर, आणि मला काय म्हणायचं, गोल्डन वाटाणा प्रत्येक गोड आहे बघा. तर आटपाडीला गेलो होतो थोडं कामानिमित्त. तर बाजार पण करावा लागला. म्हणजे का तर मला काल समजलं होतं की उद्या आपला जे नेहमी आठवडी बाजार रविवारचा असतो तो नाहीये. म्हणलं आटपाडीला कामानिमित्त आज गेलो पण होतो. आज शनिवारी आठवडी बाजार असतो ना आटपाडीचा. तर म्हणलं चला बाजार करू. आणि खूप छान बाजार ना, सगळं छान छान अगदी ना फ्रेश असं माळवं आलेलं होतं. माळवं म्हणजे भाजीपाला. तर वांगी वगैरे पण काट्याची छान होती, पण नाही घेतली नाहीत का तर सारखंच वांगी, पहिल्यातली पण वांगी अजून शिल्लक आहेत म्हणून मग वांगी घेतली नाहीत. करड्याची भाजी ते छान आलेलं होतं. आणि आलो की नाही 2, 2:30, 3 वाजले यायला. आलो तसं जरा वेळ मी तर झोपले, कंटाळा आल्यासारखं झालं मग. आणि आता उठून चहा पिला, आणि आता भाजी म्हणलं सगळं भरून ठेवूया. आल्यापासून तशीच पिशवी ठेवून दिली होती, भरलं नव्हतं काय नाही. आता म्हटलं निवडी करू आणि भाजी सगळी भरून ठेवूया. आणि बघा आणूचा तर वाटाणा कसा आहे, छान आहे ना, छान आहे, गोड लागला. मी पण पहिलाच खाल्ला तर गोड लागला मला सुद्धा. आणि इडलीला काल भिजत घातलं होतं, तर इडलीचं बारीक करून ठेवलंय भिजवून. तर आता इडली सकाळी आटपाडीला जायचं असतं ना, तसं काल होतच नियोजन, पण आणखीन वाटत होतं जातोय का नाही का, कॅन्सल होते. पण तरी गेलो. मग त्यामुळं गेलो तर म्हटलं करायच्या नाही, संध्याकाळी करायच्या, नाही गेलो तर सकाळी करायच्या. मग जायचं ठरलंच फायनल म्हणल्यावर मग तसंच ठेवलं पीठ. म्हणलं संध्याकाळी 4 वाजता आपलं करूया म्हणलं. मग आता करायचे इडल्या वगैरे. आधी भाजी सगळं भरून ठेवते, नंतर आता इडल्या करायच्या. इडल्या बघा करायचं चालू आहे असं. लागले मग त्या पुढचं घुटकाला लागले. आता आणूला लागले, बघू असं लागले, सुजले बोट. तर आडे अजून रडून आता. आणि बघा मला करूच दिला झाले ते. कोण दिली? आंटीनं द्राक्ष दिलेत. मग ते केले असं सांबर. तर आता आज जेवणामध्ये इडलीचं बेत झालंय, सकाळी झालाच नाही. तर आता चाललंय सांबर, आणि आता इडली करायचं चालू आहे. सांबर तयार करून ठेवलं तूर डाळीचं, आणि चटणी मात्र नाहीच केली.